राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की सुप्रिया सुले ने महंगाई, बेरोजगारी, किसानों की समस्याओं और देश की आर्थिक स्थिति को लेकर केंद्र सरकार पर निशाना साधा। उन्होंने विपक्षी दलों को तोड़ने के आरोप लगाए और कांग्रेस में विलय की अटकलों को खारिज किया। एक तर मी खूप विनम्रपणे म्हणते की 12 वर्ष तर आम्ही सत्तेत नाही, एक त्याच्यामुळे 70 वर्षात सगळं जे वाईट आमच्यावर आरोप प्रत्यारोप काँग्रेसवर आमच्यावर होत असतात. आता कसं आहे, नवीन सून लग्न होऊन येते ना, तेव्हा सगळं सासूच्या चुका असू शकतात, पण लग्नाला 10-15 वर्ष झाली ना, मग सासूला किती वर्ष नावं ठेवणार. सुनेनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. वय पण वाढतं, अनुभव पण वाढतो, जबाबदाऱ्या पण वाढतात, तरी हरकत नाही. पण शेवटी जे कोणी बोलतं पवार कुटुंबाच्या विरोधात, कसं आहे, पवारांच्यावर टीका केली की हेडलाईन होते. तू इतना तो हक बनताय ना त्यांना नावं ठेवायचं. हेडलाईनही होते, बातमीही होते. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं मला बोलण्याची ताकद आहे, तशी मला ऐकण्याची ताकद आहे. मी खरं तर एक 15 दिवसापूर्वी देशाच्या कृषी मंत्र्यांची मी भेटी घेतली होती. आमचा कांद्याचा प्रश्न आपल्या संपूर्ण राज्यात आहे. सगळेच शेतकरी, म्हणजे मध्ये तुम्ही बघितलं असेल, माननीय देवेंद्रजीही दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांनी मीटिंग घेतली होती कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्रीची. त्याच्यात साखर व्यवसाय असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्यांची ती कर्जमाफी असेल, या सगळ्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली असं त्यांच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकण्यात आणि वाचण्यात आलं. पण त्यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही शेतकऱ्यांच्या धोरणामध्ये फार काही सुधारणा किंवा एक चांगला बदल किंवा गोड बातमी ही आलेली दिसत नाही. कर्जमाफी सरसकट व्हावी ही आमची मागणी आहे. कारण का खरंच प्रचंड अडचणीत आज हा बळीराजा आलेला आहे. आणि बळीराजा तर अडचणीत आहे, पण जगातल्या आर्थिक संकटामुळे देशही संकटात आले. म्हणून मी पुन्हा तेच सांगते की गेले अनेक महिने आम्ही अतिशय प्रांजळपणे, अतिशय विनम्रपणे भारताच्या माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करतोय, आर्थिक परिस्थितीसाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. देशात राजकारण होत राहील, पण आर्थिक कंबरड ज्या पद्धतीने मोडतंय आज, ह्याच्यातून आपल्याला परत उभं राहायला प्रचंड कष्ट आणि त्रास होऊ शकतात. देश प्रचंड अडचणीत आहे. हा विषय भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घ्यावा. अमरावतीला खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हर्षवर्धनजी हे आदरणीय पवार साहेबांचे फार निकटवर आणि त्यांच्या सुखदुःखात गेले 5 दशक एकत्र राहिलेले आमच्यासाठी पितृतुल्य असे आहेत. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या 75ला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः आले. देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, खूप मोठी महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे. मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली. त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्याच्यातून देश जातोय, माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी, अशी आमची गेल्या अनेक दिवसांची नाही, आठवड्यांची नाही, महिन्यांची विनम्र विनंती सातत्याने राहिली. 2 आमदार आणि एक तर देशाच्या सगळ्या मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते. म्हणून काय अस्वस्थता असते का? काल मी विनोद तावडेंबरोबर पूर्ण दिवस होते JPC मध्ये. म्हणून काय अस्वस्थता थोडी असते. ते त्यांच्या कामासाठी आले होते, मी माझ्या कामासाठी. आम्ही JPC मध्ये एकत्र होतो, शेजारी बसलो होतो. ट्विटही झाला फोटो, तुम्ही जर फॉलो करत असाल आम्हाला दोघांना तर. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांमधले लोक, विरोधात असू दे किंवा विपक्ष असू दे, हे अनेक वेळा कामांसाठी एकामेकाला भेटत असतात. एकामेकाला भेटलो म्हणून ते आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातो. मी तुम्हाला खरं म्हणजे आदरणीय पवार साहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेला नाहीये आणि आम्ही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाहीये. त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. तृणमूल काँग्रेसचं मला माहिती नाही, कारण का तृणमूल काँग्रेसची जी मीटिंग सोनियाजींबरोबर झाली त्याच्यात 2च लोक होते. सोनियाजी स्वतः होत्या आणि ममता दिदी होत्या. त्या दोघी माध्यमांशी बोलल्या आहेत का नाही मला माहिती नाही, पण माझ्या वाचनात काही आलेलं नाही, ना वर्तमानपत्रात ना चॅनल, ना त्या दोघी माझ्याशी बोलल्या आहेत ना मी त्यांच्याशी बोलले.
त्याच्यामुळे त्या दोघींच्या बोलण्यामध्ये काय झालं हे त्याच दोघींना माहिती. कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही. आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला. बाकी तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा. मी तुम्हाला खरं सांगू, आज देशाची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती इतक्या अडचणीत आहे की आता राजकारण करायची वेळ नाही, आता देश वाचवायची वेळ आलेली आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, नीटच्या परीक्षेचा आता आम्ही एकामेका तुतू मेमे करत बसायचं का नीटच्या परीक्षेमधल्या मुलांचं भविष्य बघायचं? आपापसात तुतू मेमे कोणी राजकीय पक्षांनी करायचे, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी का आज महागाई, बेरोजगारीमध्ये अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकरी असेल, नागरिक असेल, त्याला आधार द्यायचा. आम्हालाही काही जबाबदाऱ्या आहेत की नाही. लोकांनी विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला आलेलं आहे. आणि घरं फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणारही नाही. आणि आत्ता तृणमूलचं जे मॉडेल आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काही वेगळं नाही. पहिल्या शिवसेनेवर हल्ला झाला, मग राष्ट्रवादीवर झाला आणि आता तो हल्ला तृणमूलवर होतोय. मी पहिल्यापासून रोहितला विनंती करत होते की असं उपोषण तू करू नको, कारण शेवटी आपली ही मोठी लढाई आहे. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे. पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार. काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले. काल दिवसभर तो ताकदीने लढत होता. पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला, 24 तास झाले, त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे सरकार किती असंवेदनशील, गरीब, कष्ट करणारे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्याबद्दल आहे. ह्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे ही कर्जमाफी आहे.